डुकराची संख्या आहेच, कुठेही तोंड घालतात घाणीत. तशी बचबच बोलणाऱ्या 2-2 पायाच्या डुकरांची सुद्धा संख्या विश्वाच्या मालकाने निर्माणच केली ना. ती याला वरबडील, त्याला वरबडील, त्याला वरबडील, आमक्याला वरबडील. जगमित्र कश काय होऊ शकता तुम्ही? हे कशाच्या आधारे तुमचं नाव ठेवलंय? त्यांनी सांगितलं, नाव ठेवताना मला काही कळत नव्हतं. तुमच्या माझ्यासारखं असतं तर कोलंडून दिलं असतं वाक्य. माझ्या आईने ठुलंय, माझ्या बाबाने ठेवलंय, त्यांना कळालं नसेल म्हणून ठुला असेल. नाही महाराज, संत असे मायबापाचा अपमान करीत नाहीत, त्यांना संत म्हणतात. तुम्हाला एक सांगू का, महाराजांच्या पाया पडतो ना आई वडिलाच्या पडत नाही, त्याला भडवा म्हणायचं. विठाला भेटणाऱ्या महाराजांच्या पाया पडतो ना आई वडिलांचं दर्शन घेत नाही, तो हरामखोर आहे, तो बुजदिल आहे, तो नालायक आहे. महाराज, मायबापाचा द्वेष करणारा जगात त्याच्या इतका पापी कोणी नाही. जगात कोणी पापी नाही त्याच्यासारखा, जगात कोणी पापी नाही त्याच्यासारखा. महाराज, चांडाळ लोकांनी विचारलं, का हो तुमच्या आईला कळत नव्हतं? तुमचं नाव जगमित्र ठेवलंय. तुमच्या बाबांना कळत नव्हतं तुमचं नाव जगमित्र ठेवलंय. पिसाळ्याला कुत्र्याला धरण्याची ताकद आहे का तुमच्यात? कुत्र्याशी तरी मैत्री तो करता येतं का तुम्हाला? उद्याला या, माझं नाव सिद्ध करून दाखवेल. अरे परळी वैजनाथाच्या बाजूला भगवान देवादिदेव शिवजींच्या बाजूला एक उंच डोंगर आहे. तसं देवांचं अधिष्ठानच डोंगरावर आहे. आणि त्या डोंगराच्या पायथ्याला असा उतारवटाची एक खळगा आहे, एक दरी आहे. तिथे एका जाळीत एक वाघ राहत होता. एका भक्ताने जगमित्र नागांना आहेर केलता, त्या आहेरात उपर्ण दिलत. महाराजांच्या सोबत 2 माणसं होती. महाराज जायचंय कुठं? आपल्याला त्या डोंगरावर जायचंय. आता त्या डोंगरावर भगवान विटेवरच्या मालकाची रुक्मिणी आईसाहेबाची प्राणप्रतिष्ठा केली. जिथं जगन्मित्र नागांनी साधना केली, इंगोले बुवा तिथे. आणि महाराज तिकडे निघाले, पण सोबतचे म्हणले, अहो तिथं वाघ आहे, ती जाळी आहे, भीषण जंगल होते, तुम्ही आम्ही आता तोरडे जंगल, जाता कशाला तिकडं? ऐका रे, तुम्हाला यायचं नाही का? नका येऊ. साथ सोडली त्या दोघांनी. जगमित्र नागा एकटेच निघाले. महाराज, वाघ गुरगुरत होता, गुरगुरत होता. इकडनं पुन्हा आवाज दिला, महाराज तो तुम्हाला खाईल, तो धरील तुम्हाला, फाडील तुम्हाला. त्यांनी सांगितलं, अरे मी जर त्याचं काही वाटोळं करीत असेल तर मला फाडील. मी त्याला धरून कुठं डांबीत असेल, कोंडीत असेल, तो तुम्हाला फाडील. माझाने त्याचा अर्थार्थी काही वैर नाही ना. व्याघ्रही न खाती सर्प, चित्त शुद्ध तरी ज्याचा अंतकरण शुद्ध आहे त्याचे शत्रू मित्र होतात. व्याघ्रही न खाती सरपत. गळ्यातलं उपरणं काढलं आणि वाघाच्या गळ्यात फासा टाकला, म्हणजे गोल. गाठ मारली आणि एकीकडनं हातात धरलं. चाल बाबा, मला काही तुझ्याशी काम नाही, गावात नेतो आणि पुन्हा तुझ्या जागेवर आणून सोडतो, चल तू. एक माहिती आहे का तुम्हाला? किती जरी टांगळ बैल असेल तर त्यानं आतापर्यंत लेकरू तुडवलंय असं कधी ऐकलंच नाही मी. माणसाला उचलून फेकून दिला असेल, ते माणूस तसा चावना असेल ना.
की ज्याला घर कदरला असेल, असा ना आलाय का असेल, त्याला बैलानं शिंगावर घेतला असेल. मी शेतकरी आहे, मी कितीतरी उदाहरणं पाहिली. आईचा डोळा चुकून लेकरानं कधीतरी अशा टांगळ बैलांची शेपटी धरली, पण त्या बैलानं त्याला कधीच लाथ मारली नाही, कारण ते निष्पाप आहे. त्याच्या अंतकरणात कवडी इतकं पाप नाही. लेकराला तरी आई आणि बाप आपले तुपला कोणा कळवतो, संतांना तितकंही कळत नाही, ते लेकराच्या पलीकडचे निष्पाप येतं. मी तू पण सांडून दिलेली लोक ती संत आहेत. महाराज काय माय व्याली त्या वाघाची, जगमित्र महाराजांना बोच करायची, गावात धरून आणलं. गावाच्या जवळ आल्याच्या नंतर महाराजांनी सांगितलं, का रे तुझ्या नरड्यात काही अडकलं का रे, काही अडकलं को तुझ्या नरड्यात, अडकलं काही तुझ्या नरड्यात. अरे मला पाहिल्याच्या नंतर मोठ्यानं तू ओरडू लागलास, गर्जना करू लागलास, आता काही अडकलं का तुझ्या नरड्यामध्ये. समोर आल्याच्या नंतर एका झाडावर वानरं होती. महाराज त्या झाडाच्या खालून त्या वाघाला नेत असताना वाघ झाडाच्या खालून गेल्याच्या नंतर वानर टपाटपा टपाटपा बोरं पडल्यासारखी खाली पडत असतात. वानर खाली पडली. समोर गेल्याच्या नंतर ग्रामसुकर, डुकरं असतील, कुत्रे असतील. कुत्र्याच्या शास्त्रामध्ये 6 जाती आता लोकांनी तयार केलेल्या भरपूर आहेत, कारण 2 पायाच्या कुत्र्यांना कुत्र्याशिवाय जगणं होत नाही ना, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र जाती तयार केल्या. पण पुराणात जाती 6च आहेत. एक सारमेय नावाची कुत्र्याची जात आहे, ही अत्यंत प्रभावशाली जात आहे. तिच्यातला काही अंश ज्या कुत्र्यात उतरला, ती कुत्रे पोलीस डिपार्टमेंटची लोक वापरतात, सांभाळतात. ही रातच्या लोकांची घरं लुटणारी पकडण्यासाठी. त्याचं नाक इतकं सेन्सिटिव्ह असते. अशी कुत्रे सुद्धा नुसती वाघाची गर्जना ऐकल्याच्या नंतर त्यांच्या जीवनाचा पोतरा झाला. पटापटा बायका आपली लेकरं धरून आतमध्ये घेत होत्या, दार आडवं करत होत्या. काही माणसं गोपुरावून माड्याहून बघत होती, काही ना बघून हापकून खाली रस्त्यात पडत होती. आणि जी चांडाळ चौकडी जगमित्र नागा महाराजांना विचार होती, नेमकं त्या चौकडीच्या जागेवर वाघ नेला. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर म्हणायचे, या चांडाळ चौकटीनं जगन्मित्र नागांनी वाघ धरून आणल्याच्या नंतर एकाचंही धोतर कोरडं राहिले असं राहिलंच नव्हतं. घामाने इतके भिजत नसतील मला वाटते धोतर. इतकं खाली येऊन सांगायची गरज नाही, तुम्हाला ज्ञान आहे त्याच्यातलं. गोपुराहून माड्यावर याच्यात बसलेली लोकांनी वरून आरोळ्या ठोकल्या, आम्हाला माफ करा, हे वाघ जंगलात सोडून द्या. संत किती मोठे आहेत माहिती आहे. आज तुम्ही पण मोठी माणसं आहेत. आमच्या मराठवाड्यापेक्षा तुम्ही मोठे. आम्हाला कुत्रे पाळणं म्हणून तुम्ही बिबटे पाळायले. तुम्ही काही लहान माणसं नाहीत ना. पण या बिबट्याच्या उपद्रवापासून सावध होण्यासाठी तुम्ही शासनाला निरोप करता. शासन पिंजरा आणतं, पकडतं वगैरे काय काय त्यांचं नियोजन करायचं असेल ते करत असतील वन खात्याची लोक. पण महाराज संतांना काहीच करायची गरज नाही. तुमच्या माझ्यासारख्याला बोचकारण्याला, टोकारणारा, नाना प्रकारचा उपद्रव करणारा वाघ मित्र म्हणून गळ्यात रुपर्ण बांधून रानात गावात फिरवायची ताकद ही संतात आहे. हा संतांचा महिमा आहे. म्हणून मला त्यांचा महिमा
देशी संत जर तुमच्या भागात असायले तर त्या संतांनी सगळे बिबटे धरले असते आणि एखाद्या अभयारण्यात नेऊन सोडले असते आणि सांगितलं असतं, बेटा आमच्या परिसरात सप्ते होते, तिकडे नालायकपणा करू नकोस. पण बिबट्याला धरणारी संत पाहिजे. संतच बिबटे झाले काय काय. माही पंगत केली की तू पंगत, जर मही कट केली तर तू ही दाखवतो नाही. एवढा प्रभाव आहे महाराज संतांचा. पुन्हा एक वाक्य आहे का, उत्सव कशाचा चालू आहे सध्या? उदवणारी शक्तीचा. शारदीय नवरात्र उत्सव. संत किती मोठे असतात लक्षात घ्या. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना मिथिलेमध्ये राजा जनकाच्या नगरीत भगवान लखनलालजी आणि प्रभू रामचंद्रांना लग्नासाठी कोण घेऊन गेले ते काय नाव होतं महाराजांचं सांगता येईल? किती बाऱ्या रामायण ऐकले बरं तुम्ही? बरं किती महाराज मेल्यावर सुधरातान मला गोळी घाला पहिली. हो द्या आमचं उद्याच शेवट. इथून सुरुवात आहे. वा. आणि बरं ध्यानात ठोत जाऊ नका म्हणूनच आमचं शिजत आहे. तुम्ही ध्यानात ठेवल्या आम्हाला मुंबईला जावं लागेल गटार उपसायला. तुमचं कसं पंक्चर आहे माहितीये का? दुकानात नेल्यावर पंक्चर सापडणं, घरी राहिल्यावर गाडी थावा राहीन. याला आमच्याकडं चोर पंक्चर म्हणते. चोर पंक्चर. दारापुढं गाडी उभी केली की हवाच नाही आणि दुकानात नेल्यावर ते म्हणतो पंक्चरच नाही. कीर्तन ऐकायला दम नाही, भागवत ऐकायला दम नाही, रामायण ऐकायला दम नाही, शिवपुराण ऐकायला दम नाही, हेव नाही तेव, तेव नाही हेव, हेव नाही तेव, नाना प्रकारचे महाराज आणायला दम नाही. गुण कोणालाच नाही. जाऊ दे मी वागवितो. एका महाराजांनी प्रभू रामचंद्राला तिथे नेलं. ऐका साधूची ताकद. कालिदास नावाची महान व्यक्ती होऊन गेली त्या पवित्र भारत देशात. कालिदास. काली म्हणजे देवीच ना. महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी. गुरुवर्य कालिदास हे महाकालीचे उपासक होते. संतातला फरक सांगतोय, सनातनी संतातला फरक सांगतोय, वारकरी संतांचा फरक सांगतोय, या भागवत परंपरेतल्या संतांचा फरक सांगतोय. कालिदासांनी महाकालीची आराधना मांडली. यांचं बरंच असतंय ना आराधनेवर, भरपूर असतं देवीवर. नवरात्र सुरू व्हायच्या आधीच 9-10 किलो वरई दळून ठेवणं, साबुदाणा आणून ठेवणं ठरत असतं त्यानं सर. कवळ्या करकरीत भेंड्या. देवी का शेळी आहे का मेंढ्या आहे? ती भेंड्या कशा खाईन बरं? काय तुम्हाला कोण सांगणारा महाराज? मला त्याचं नाव सांगा, त्याची असली सोय पाहतो. काय ऐकता भंगीर यायचं? ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातले आहात तुम्ही. त्याच्यापेक्षा आमच्यापेक्षा तुम्ही नशीबवान आहात. तुम्हाला तुकोबारायचं आणि ज्ञानोबारायचं भक्तीचं सूत्र जवळ आहे. इतक्या पवित्र आहात तुम्ही. कोण्या मूर्खांचं ऐकून कसे व्रत करत जाऊ नका. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. महाकालीची आराधना मांडली, हवन केलंय. महाराष्ट्रभर भारतभर हवन होतात आता अष्टमीचे. आणि हवनावर कोण बसवायचं म्हणे? ज्यानं जास्त पट्टी दिली त्याला. महाराज आपला उद्धार कशा करता नाही माहिती का? आपल्या आकलीचे कांदेच गेले बाहेर. ज्यानं जास्त वर्गणी दिली त्याला हवनावर बसित नसते. त्याची राशी कुंडली बघायची, त्याच्या नावानं अग्नी पृथ्वीवर आहे का, आणि मग त्याला यज्ञकुंडावर बसायचं स्वाहाकारासाठी. त्याच्या डोक्याचं माप घ्यायचं, तो दोरा घ्यायचा, त्या दोऱ्यानं तंडील कुंड तयार करायचं, त्याला हवनावर बसवत असते. जास्त पैसे दिले, सतारभाई देईन जास्त पैसे. एखाद्या वेळेस तुमच्या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये सतारभाई 2 लाख रुपये देईन ना, मग तुम्ही त्याला बसता का पूजेला? मला असं वाटतंय ह्या पैशाला हापापलेली माणसं आकलीच्या रांगेला लागली त्यावेळेला हे लघुशंकेला गेलते. तितक्यात ब्रह्मदेवांना अक्कल वाटली. विठाला
राजे हो, हा सनातन संस्कृतीचा संप्रदाय अत्यंत तांदळापेक्षाही निर्मळ आहे, त्याच्यापेक्षाही शुभ्र आहे. स्फटिका येतम लज्जा भयो व्याप्तिषु, मार्कंडेय सांगतात स्फटिकापेक्षा निर्मळ आहे. हे असं बजबज बजबज वचवच वचवच नाही केलं पाहिजे. आपल्याला जेवढं करता येतं का तेवढं चांगलं करायचं. उगं लोकांनी मोठं म्हणावं याच्याकरता आवाळ भवाळ असं करत जाऊ नका, त्यानं पाप पदरात पडत असतं. पाप ऐका पुढं, तंडील बांधला म्हणजे हवनकुंड बांधलं, सामुग्री सर्व काही आणली. प्रत्येक ठिकाणी देवीचे स्वरूप वेगवेगळे आहेत. कुठं सरस्वतीचं अधिष्ठान आहे, कुठं महाकालीचं अधिष्ठान आहे, कुठं कोल्हापूरला महालक्ष्मीचं अधिष्ठान आहे. तुमचा जो प्रांत आहे का, नाशिकवरनं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा हा प्रवासाचा पट्टा आहे. म्हणून या पट्ट्यामध्ये शिवजीची आणि जगदंबेची बरेचशी मंदिर आहेत. नाशिक ओलांडल्याच्या नंतर समोर आलं की टाहकरी नावाचं एक गाव आहे, तिथेही जगदंबेचं अधिष्ठान आहे. अशी फारशी गाव आहेत. पण प्रत्येकीची स्वरूप वेगळी, रूप वेगळी, प्रत्येकीचा नियम वेगळा, प्रत्येकीचा नैवेद्य वेगळा. अशा काही जगदंबा येतात, तुम्ही कुठलाही नैवेद्य दिला हवनाच्या वेळेला तर चालत नाही. त्याला बेलपत्र, बेलफळ, बेलफळ म्हणते, बेलाचं फळ. हे परिपक्व पिवळं झालं पाहिजे आणि ते पिवळं झाल्याच्या नंतर ते फोडायचं आणि त्याचा तुकडा नैवेद्य करता. बिल्वाम फलाभवम महाचंडिकायो वज्रेश्वरी कामेश्वरी कमला विमला सर्वायम अत्नैवेद्यम समर्पयामि हि नैवम गांजा कसम लिखितम नैवम गिरगावकर लिखितम. सती नाही निघलं पाहिजे. सती निघलं की कोलती लागत असती. प्रचंड विद्वान कालिदास, काय त्यांचा महिमा वारंवार सांगतोय. पण काय होतंय, शारदीय उत्सव असल्यामुळे थोडंसं जगदंबेवर आधारित बोलायचं. जे गायी केला वास ते ठाई नसेल. आपल्याकडे समयदान आहे. अभंग जरी संतपर घेतला असेल थोडं जगदंबेवर बोलतोय. कालिदास इतके प्रचंड विद्वान होते. या देशातला संस्कृत पुरस्कार कालिदास नावाने दिला जातो. प्रचंड विद्वान होते कालिदास, प्रचंड विद्वान. आणि त्या विद्वानं महाकालीची उपासना केली, पूजा मांडली. आणि काय पूजेमध्ये चूक झाली देव जाणे. त्या दिवशीचं पूर्ण कार्य आटपलं आणि कालिदास संध्याकाळच्या वेळेला निद्रा लागली. आणि कालिदास पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर सकाळी 3, 3:15, 4ला उठले तर दिव्याच्या प्रकाशामध्ये कालिदासाचं शरीर धोत्रा इतकं पांढरं झालं. काय त्यांचा महिमा सांगतोय. धोत्रा इतकं पांढरं झालं. फारच हादरून गेली व्यक्ती, ज्याच्या वाणीवर सरस्वतीची कृपा होती. आज कालिदास जाऊन कितीतरी वर्ष झाले तरी एखाद्या व्यक्तीला कालिदास नावानं पुरस्कार दिला जातो. हे प्रचंड विद्वान आहेत, हे संस्कृत पारंगत आहेत, अस्खलित विद्वत्ता यांची संस्कृतमध्ये. म्हणून यांना कालिदास पुरस्काराने स्फूर्त करा अशी प्रथा आहे बुवा. आणि त्या कालिदासाचं जगदंबेची पूजा करत असताना काहीतरी कर्म चुकल्या बरोबर पांढरं शुभ्र कुष्ठ झालं. मी तर सांगतोच, पण महाराष्ट्रात 3 शास्त्री आले, जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि श्रीगुरु प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आता आहेत ते आपल्याला लाभले मराठवाड्याला. प्रल्हाद शास्त्री दैठणकर महाराष्ट्रातले पहिले 3 शास्त्री, काशी विद्यापीठातून परिपूर्ण मार्कानं पास झालेले महाराष्ट्रातले पहिले 3 शास्त्री. त्याच्यापैकी गुरुवारी प्रल्हाद शास्त्री सुद्धा कालिदासांचं चरित्र सांगतात. विठाला विठाला आता करायचं काय. बराच कालिदासांचा यज्ञ म्हणलं, लोक किती आले असतील याचा विचार करा तुम्ही. कालिदासाला शरम वाटत होती. आता उद्या सकाळी हवनाला बसल्याच्या नंतर सगळी लोक माझ्यावर प्रेम करणारी जर मला पाहतील तर धोत्रासारखं शरीर करायचं काय. म्हणून कालिदासाने
सकाळी स्नान आटोपून देवीची साधना न करता भगवान शिवजीची आराधना केली आणि शिवजी प्रगट झाले. महाराज काय कालिदासांचा पुरुषार्थ, कालिदासांचा पुरुषार्थ किती मोठा. भगवान शिवजी प्रगट झाले आणि आपलं स्वरूप दाखिलं. कालिदासाचे डोळे पाण्याने डबडबले. शिवजी काय प्रकारे, कालिदास तुम्ही काल काय कर्म केलंय? काही नाही, मी महाकालीची उपासना करत होतो, हवन करत होतो आणि हवन आटपलं आणि रात्र झाल्याच्या नंतर मी आराम करत होतो. सांगा दिनचर्या कशी कशी झाली. त्याच्यामध्ये 2 चुका सापडल्या. मी नाही सांगत, तुम्ही शोध घ्या ना, अशी कामं शोधत जा तुम्ही. तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमचे नीट कीर्तन करतील आणि तुम्ही जितकं येडेवाणी करताल का तितके आमचे गाणेच म्हणतील. इतकं बी ध्यानात ठेवा. 2 चुका आढळल्या. भगवान शिवजीनं सांगितलं ते महाकालीची आराधना आहे. तुम्ही कालिदास महाकालीला विनंती करा. आईसाहेब प्रगट झाल्या आणि आईसाहेबांना सांगितलं कालिदास तुम्हाला शोभतंय काय, चुकलं तुमचं, माय माफ कर मला. मग आई जगदंबेने अंगावर पुष्प टाकली आणि कालिदासाचा कुष्ठ नाहीसा झाला. पण कालिदासांना शिवजींची आराधना करू द्या, पण महाकालीच्या पुढे नतमस्तक व्हावं लागलं, विनवणी करावं लागली. काही चंडिकांना बोलावं लागलं, काही महाचंडांना बोलावं लागलं, काही शंखिनींना बोलावं लागलं, काही डंकिनींना बोलावं लागलं. अशा सगळ्या देवतींची आराधना केली, देव्यांची. तेव्हा कालिदासांचं कुष्ठ केलं. इकडं संतांची, कालिदास संत नाहीत असं म्हणत नाही, पण इकडचे संत पहा ना, आपल्या परंपरेतील संत. कालिदास शाक्त होते. कालिदास कोण होते? शाक्त. आणि शाक्तांना किती किंमत आहे हे तुकोबरायचा गाथा वाचिल्यावर कळलं. विठाला शाक्त माहित नाही, पण जगदंबेला आवडेल तो विधी शाक्त करत नाही, त्याच्याकरता चुका. हल्लीची शाक्त जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी जगदंबेची उपासना करते. महाराज विश्वात एक बी देवी नाही की तिला बली आवडतोय. ही बलीची प्रथा पाडणारे यांच्या जीवा सळसळ करतात म्हणून यांना बली आवडतो. मागे एक बाई भेटली, महाराज आम्ही देवीला बोकड्या कापल्यामुळे आमच्या भाचीला मुलगा झाला. मी म्हणलं बाई तू नवरा कापायला पाहिजे होता, तुझ्या भाषीला 11 पोरं झाले असते. काय शिपुडीचं पुट्ट कापलं बिनाकली बोकड्या, त्याला काय अक्कल आहे का काय? त्या बोकड्याला अक्कल असती का? तुम्ही शेतकरी माणसं आहात, मी सुद्धा शेतकरी, मी तर ओरिजिनल शेतकरी म्हणून तर इतका धमकदार बोलतोय. एक जण म्हणला नाही की जाय म्हणलं सुंबळ्या, तुला 30 गाव पठ्याला 36 गाव नाही कीर्तन घेतलेत नको घेऊ दे, हा शेती काळी माय आपली, काय ताण घ्यायचा त्याच्यावर. शेळीला झालेलं पोरग त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? बोकड. आणि शेळीला मुलगी होती तिला काय म्हणता तुम्ही? पाठ. वा, आपलं न्यायचं एकच आहे बाबा. मला वाटलं अंतर जास्त असल्यामुळे काय काही बदलन, किस देश की बोली किस देश की गाली होती. आमचं न्यायचं एकच, पाठ आणि बोकड. मग बोकड आधी जरी जन्माला आला तर मोठा भाऊ त्याची लहानी बहीण, आणि पाठ जर आधी जन्माला आली तर ती मोठी बहीण हा लहाना भाऊ. नातं काय दोघायचं? एका शेळीला 2 पिलं होतीत ना. पाठबोकुड झाल्याच्या नंतर यांचं नातं काय? बहीण भाऊ. पण 3ऱ्या दिवशीचा सूर्यप्रकाश बोकडाच्या डोक्यावर पडला की या बोकडाला बहिणीतलं अंतर कळत नाही. इतका हरामखोर आणि भडवा प्राणी आहे बोकड. मग इतका हरामखोर प्राणी जी देव खाते ते देव किती भडवे असतील. ह्या देवाचे भक्त किती नालायक असतील याचा विचार करा ना. अहो ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातल्या लोकांनी इतका गावंढळपणा करावा, या हलकटपणाला सीमा तरी असावी. विठाला देवीला आवडत नाही, आतापर्यंत नाही. तिचे काही राक्षस भक्त होते, त्या भक्तांसाठी तो आहार होता. मग आता राक्षस जिवंत आहेत का? नाही. मग आता कशा करता द्यायचा? आता तुम्ही राक्षस झाले का 2-2 पायाचे? चुके माझ्या राजांनी, चुके 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 चुके. नाही करायची आहे साधना. एवढे मोठे प्रचंड कालिदास शेवटी नाही त्या ठिकाणी जाऊन, नाही त्या स्थळाला जाऊन साधना करावी लागली.
आणि शरीराचं कुष्ठ बाजूला केलं. बघा आपल्यातली संत, इकडची वैष्णव संत, शाक्त नाही वैष्णव. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना राजा दशरथाला राजा जनकाची पत्रिका नव्हती. 56 देशाला पत्रिका पाठवल्या. देशोभय व्याप्तियानाम यतत्तटे भवतटां य सर्वेषु आपां पतिनिर्भयो नाम लंकेशा भय व्याप्त जनम. महाराज, लंकेचा राजा रावण हा राक्षसाच्या कुळातला, याला सुद्धा सीतेच्या लग्नाची पत्रिका आहे. या आमच्या याच्यात जर परिपूर्ण झालं तर तुम्हालाही सीता प्राप्त होईल. मग राजा दशरथाला पत्रिका का नसावी? एकतर जनकाला आवडत नसावे का? किंवा राजा दशरथाच्या कुळात सीतेला सांभाळायची योग्यता नसावा का? हे चांगल्या रामायणकाराच्या मुखारविंदातून ऐका. मला फक्त पुरावा द्यायचा कीर्तनाचा, पुढे सरकतोय. पण पत्रिका नसताना एका साधूने मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना मिथिलेला नेलं. धनुष्य भगवान शिवजींचं होतं. संत किती मोठे आहेत, काय त्यांचा महिमा वारंवार सांगतो. धनुष्य शिवजींचं आहे. त्या धनुष्याचं नाव आहे त्र्यंबक धनुष्य. शिवजी ते धनुष्य खांद्याला अडकवायचे. एरवी धनुष्य शिवजींचं आयुध नाही बरं का, फक्त काही ठराविक वेळेला धनुष्य स्वीकारलं. त्या धनुष्याला त्र्यंबक धनुष्य नाव आहे, ते शिवजींचं आहे. ते धनुष्य खांद्याला अडकून, ती कमान खांद्याला अडकून शिवजी नंदीवर बसायचे. ते धनुष्य प्रचंड जड आहे आणि नंदीवर बसून तो नंदी कैलासावर जायचा. धनुष्य इतकं जड आहे, त्या जड धनुष्याला शंकर खांद्याला अडकीत होते. शंकर किती शक्तिशाली असतील. आणि धनुष्याचं आणि भगवान शिवजीचं वजन नंदी सहन करतो, तो नंदी किती शक्तिशाली असेल. नंदी, भगवान शिवशंकर आणि धनुष्य या तिघांचं वजन जो पर्वत सहन करतो, तो कैलास किती प्रचंड परिपक्व असेल. कैलास, नंदी, शिवशंकर आणि धनुष्य, लखा लखा रावण हालितो. रावण किती शक्तिशाली असेल. पण ऐका, सनातनी संतांची ताकद ऐका, या वारकरी संतांची ताकद ऐका किती मोठी आहे. ज्या वेळेला रावण धनुष्य, पहिल्याच खुर्चीवर बसलेला होता, रावण धनुष्य उचलायला गेला, त्यावेळेला या सनातनी साधून सांगितलं, हे मा जगदंबा, हे आदिशक्ती, हे पीठाधीशाधीश माया. 51 पीठांना आमंत्रित केलं आणि 51 पीठ आमंत्रित केलं. ब्रह्मकन्या आमंत्रित केली. साधू सरळ सरळ म्हणला नाही जगदंबेला. ब्रह्मकन्या म्हणजे सरस्वती. आपल्या संस्कृती सरस्वती सर्व संतांनी कंठात घेतली. आताभिनव वाग्विलासिनी चातुर्य कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आळंदीतले मालक, आळंदीतले मालक. भारतीय संस्कृतीमध्ये विद्येची देवता म्हणून प्रसिद्ध व्याप्ती कोणाची असेल तर ती सरस्वती मातेची आहे. आणि त्या सनातनी संस्कृतीत साधून सांगितलं, हे महाब्रह्मकन्ये सांग यांना. आणि काय सांगितलं सरस्वतीला? आणि सरस्वतीने या 3.5 कोटी चंडिकेला सांगितलं, हे ऐका ग, हे 10 तोंडाचं किडू धनुष्य उचलीत असताना त्याच्यावर बसा, बसा त्याच्यावर बसा. सनातनीची ताकद किती लक्षात घ्या. बसा या धनुष्यावर. आणि सगळ्या 3.5 कोटी चंडिका बसल्या. 51 पीठांनी सांगितलं, ए बसा ग. चंडा, वितंडा, महाचंडा, कुंडा, रंडा, सगळ्या बसल्या. आणि रावण धनुष्य उचलीत असताना थोतरावर आदळला. नाही तर एक धनुष्य नाही, अशी 9-10 धनुष्य फिरभिऱ्यासारखी फिरवायची ताकद रावणात होती. रावण काय साधा विद्वान होता? महाराज, जगदंबेचे हवन करण्यासाठी रावणानं लाखो यज्ञ केले असतील. लाखो यज्ञ. रावणच ब्राह्मण होता, पण या वेळेला एकाही जगदंबेने रावणाचं ऐकलं नाही. रावणाला टकटक दिसत होत्या त्या धनुष्यावर बसल्या. ते म्हणले, बेटा तू ऐकतच नाहीत. आम्हाला त्या तुळशीची माळ घातलेल्या महाराजांनी सांगितले, गळ्यात
तुळशीची माळ घातलेल्या महाराजांनी सांगितलं याच्यावर बसायचं, तो काय ऐकत नाही त्याने. आणि धनुष्य उचलीत असताना हृदयापर्यंत गेलं, रावण आदळला, तोंड घशी पडला, थोत्तर काळ झालं, निघून गेला. सरस्वतीने सांगितलं महाराज काय करायचं, चंडिका काढून द्यायच्या. आईसाहेब, सरस्वतीला सांगितलं आईसाहेब थांबा, ऐका, अजून यांना लय मोठं काम आहे, यायला फार मोठं काम आहे. विश्वाची आई आणि विश्वाचा बाप एकत्र करून द्यायचा आहे. विश्वाची आई आणि विश्वाचा बाप एकत्र करून द्यायचा आहे. विश्वाची आई म्हणजे लक्ष्मी, म्हणजे सीता, आणि विश्वाचा बाप पंढरीतला मालक म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र. अजून यांचं काम आहे, यांना एकत्रित करून द्यायचे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला पुरुषोत्तम का म्हणायचं? विश्वात जितके पुरुष आहेत या सगळ्या पुरुषातला उत्तम तो पुरुषोत्तम. एका तिळा इतकी सुद्धा मर्यादा साधूची मोडी नाही, त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. ते रामचंद्र सर्व पुरुषातले उत्तम, ते पुरुषोत्तम. काय काम आहे? रावण ज्या वेळेला खाली पडतो तोंडावर, त्यावेळेला बरेच राजे म्हणले आम्ही येतो आम्ही. ते म्हणले लग्न नाही, आम्ही लग्न करायला नव्हतो आलो, तर आम्ही सोयीवर पाहायला आलतो. आता हत्ती वाहून गेल्यावर शेपुड्या कशाला नदीच्या कडीला उभ्या राहत्या? तुमचं इथं पाणी आलं ना, आता काय साधं पाणी आहे का? ती लाईट लावलेली, ती बघितलं पाणी मी, म्हणून मला वाटतं आम्हाला इकून आणावं लागलं. हो, एखाद्या नदीच्या पात्रात जर हत्ती वाहून जात असेल तर बोकड्या म्हणला किती खोल आहे, मोकड्या बस इकडं. तू कशाला येडेवाणी करू? तू हत्ती वाहून गेलाय, हत्तीच्या पायाच्या वजनात 9-10 बोकडे बसतील, आणि त्याने कशाला हुट 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 करायचं? आगाऊ पण आहे तो. रावण एवढा प्रचंड शक्तिशाली, कैलास हलवणारा, जर तोंड घशीच पडतो तर आपण कशाला येडेपणा करायचं? तर जनकानं सांगितलं मग पाहायला आलते ना, तर पाहण्यासाठी थांबा ना, माझ्या जावायला आणि माझ्या मुलीला आशीर्वाद देऊन जा. थांबा. बसले सगळे, पण स्वयंवराच्या खुर्चीवर नाही बसले. आम्हाला आता आसनं दुसरी द्या. त्या खुर्च्या टाळल्या. सरस्वती मातेने विचारलं काय करायचं? मा ज्ञान सरस्वती, या 3.5 कोटी चंडिकाला सांगा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचे हात कोमलेत, राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, अगणित लावण्य तेज रत्नकिळ फाकती प्रभा, कानडाव विठ्ठलू कर्नाटकू, तेने मज लावी लावे तू, पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी. राजस सकुमार मदनाचा पुतळा, रूप सावळे सकुमार, कानी कुंडल मकराकार. काय सौंदर्य महाराज, ते किती सौंदर्य, त्याचे हात किती कोमल असतील. आणि हे ज्ञान सरस्वती माते या कोमल हातानं त्र्यंबक धनुष्य उचललं तर ते धनुष्य हातात रुतेल ग. कोमल आहे, सुकुमार अवस्था आहे. मा सरस्वती माते या 3.5 कोटी चंडिकाला सांगा धनुष्य तुम्हीच मोडा. आणि मग प्रभू रामचंद्राच्या कानात सांगितलं धनुष्य उचलताना फक्त ऍक्टिंग करा, लय बेजार होऊ नका, फारसं बेजार होऊ नका. सीतेच्या डोळ्याला पाणी आलं. सरस्वतीनं सांगितलं लक्ष्मी आई साहेब शांत बसा, काही काळजी करू नका, तुमच्या मालकाला मी त्रास देऊ देत नाही. या 3.5 कोटी चंडिका आणल्यात उचलून द्याला. विश्वात 2च व्यक्तीची गरज आहे, एक सरस्वती, दुसरी लक्ष्मी. पण लक्ष्मी आपल्या 3 लोकांकडे येते, 1, 2 आणि 3. आमच्या 3 लोकांकडे लक्ष्मी येते, पण आमच्या 3 लोकांना सरस्वतीचा अपमान केला की लक्ष्मी पुन्हा निघून जाते. म्हणून आम्ही या 3 लोकांना सरस्वतीचा अपमान करायचा नाही. ज्या सरस्वतीच्या कृपेने तुमच्या बोटाच्या अग्रभागावर ताल आला, ज्या सरस्वतीच्या कृपेने आमच्या जिभेवर ताल आलाय, म्हणून आम्ही पुराणातले वाक्य सांगतो. ज्या सरस्वतीच्या कृपेने यांनी अभंगाला स्वर लावला, आणि या सरस्वतीच्या कृपेने लक्ष्मी आपल्याकडे आल्याच्या नंतर जर आम्ही 3घही गुटखा खात असेल तर लक्ष्मी बुक्का हाणून निघून जाते. आणि गुटखा खाणाऱ्याला ज्याला पाकिट देते का त्याला पण नरकात टाकते. तुम्हाला वाटतंय का आम्ही मोकळे सुटलं ना? तुम्हाला तो 50% तुमच्या डोक्यावर. दोघाशी पतन सारी खेशी. सरस्वती मातेनं सांगितलं सीताई साहेब काळजी करू नका, सांगा मालकाच्या कानात. सांगितलं वाका. आता
हे ट्रॅक्टर आवळायची वगैरे गरज नाही ना ऊसाची जास्त. आता तशी भेटायले ते डांब वगैरे लोखंडी म्हणून टाकणं, त्या कोयत्याने हे करणं, ते आपण मग ते दबतीत. माझ्या लहानपणी ट्रॅक्टर आवळायचे ऊसाचा, तिकून 2-3 इकून 2-3 अशा मोठ्याल्या सोला असायच्या, नाडे असायचे, वढारे हा असं म्हणायचे. तर काही काही इमानदारीने आवळायचे, काही काही आवाज नुसता मोठा करायचे आणि सोल हातात आधार धरायचे. हा त्या सोलाला धक्काच लागू देत नव्हतं, नुसती सोल अशी हातात, हा आरुळी जोरात, पण किलोभर पण वडीत नव्हता. असे काही कुचर हरभरे हातात लागू द्यायचा नाही. आईसाहेबानं सांगितलं फक्त तुम्ही प्रात्यक्षिक करा, तुम्हाला धनुष्य मोडायची गरज नाही. एक सिद्धांत हा. महाराज विश्वावर ज्याची कृपा आहे त्याच्यापुढे धनुष्याची काय कथा आहे? त्याच्यापुढे धनुष्याची काय कथा आहे? दुसरा एक सिद्धांत आहे, सीताई साहेब त्या धनुष्याचं घोडं करून खेळत होत्या. घोडं करून त्याला सीताई साहेब नसतील बोलल्या का धनुष्याला? काय सीताई साहेबाला बोलायची काय कर? जगदंबा लक्ष्मी आणि सरस्वतीने सांगितलं, ऐका आई साहेब ऐका, करा हे काम, करा करा. आणि या जगदंबेने ते काम केलं. ऐका दोन्हीकडचा फरक. कालिदासांना मी हृदयस्थ मानतो, पण एक चूक घड्याच्या नंतर कालिदासाला कितीतरी आराधना करून स्वतःचा कुष्ठ दूर करावा लागला. महाराज विश्वाच्या बापाला धनुष्य बोलण्यासाठी एका सनातनी साधूनं सांगितलं, या सगळ्या चंडिकांनो रावणाला खाली पाडा वजनानं, आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र असताना धनुष्याच्या खाली उतरा आणि तुम्ही धनुष्य उचलून द्या. हे सनातनी संतातली ताकद आहे. म्हणून मालक म्हणतात, काय त्यांचा महिमा तुमच्या चप्पलला स्पर्श करून प्रणाम करतो, तुमच्या बुटाला स्पर्श करून प्रणाम करतो. ज्ञानोबाराय तुकोबाराय मानते त्या जगदंबा मानित जा. आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय ज्या देवीला मानित नाही ती देवी तुम्ही मानायची नाही. ऐका गिरगावच्या बाळ्याचं, तुमचं कल्याण होईल. नका शिंदरी हेंदरी दैवते कोण. पुन्हा एक पुरुषार्थ सांगतो, वेळ झाल्यावर मला खुनवा म्हणजे मी जे इठ्ठल घेतो, है का नाही. एक देवी मांस खात होती, मांस खायची मांस. साधू ताकद किती मोठी पहा, लक्षात घ्या. जी देवी मांस खात होती, जिवंत मांस खायची ती देवी, जिवंत जिवंत जिवंत. रूपक कळतं ना सगळ्यांना. आपल्या संप्रदायातले गोंधळी कोण कोण होऊन गेले.
कोण गोंधळी? आमच्या सगळी महाराज ज्यांच्या मुखारविंदातलं उष्ट ज्ञान सांगतात ते व्यास. व्यासोचिष्ट जगत्रया. एक महाराज म्हणला, मी इतके श्लोक पाठ केले. बस कर बंगिऱ्या, तुझ्या अगोदर हे व्यासांनी सांगितले ना सुंबळ्या. येड्यावानी काय करतो तू? तू लयच मोठेपण असेल तर पपेच माईल सांग. व्यासोचिष्ट जगत्रया. गिरगावकरांचं वाक्य आहे का? नाही. कोण शुक? पाराशरांचे पुत्र व्यास, व्यासांचे पुत्र 4 ब्रह्मवेत्त्यापैकी एक ब्रह्मवेत्ता मुनिश्री शुकाचार्य. ओरिजिनल देवी भागवत ऐका, टिकम टिका काय ऐकू. येते श्रीमन महा जगदंबायत पुराणेष्वाध्याय. हे न राजा सर्वस्थितेषु भय व्याप्ती जन. हा राजा आहे बरं का. आणि काय त्या राजावर जगदंबेची यावं कृपा झाली बरं का. आणि काय लगेच कूलर चालू झालं, पान पलटलं बरं का. काय जगदंबा. अरे सुंबळ्या, तू या पुढचे मरतील रे माणसं. असं नको भागवत देवी भागवत सांगू सुंबळ्या. सगळ्याच्या देव्या पळून जाते आणि तू ऐकल्या. नाटके सगळे लोक झाले. लोकायचा दोष नाही हो, तुमच्यातल्या 2% लोकायला पैशाचा लय जोर आलाय म्हणून नालायकाला डोक्यावर घेतलंय. विठाला एखाद्या पकवाद्यानं चूक केली, एखाद्या भजन्यानं चूक केली, एखाद्या कीर्तनकारानं चूक केली, त्याला नावच ठेवू नका. चुकीच्या लोकांना ज्यांनी डोक्यावर घेतलंय त्याला हाना. याला बी टाळ्याच वाजता का तुम्ही? विडाला विडाला. ऐका राजे हो, विनंती करतो तुम्हाला. तुम्ही किती श्रीमंत व्हायचं तेव्हा देवानं तुम्हाला ठरवलं राजे हो. पण आपला पैसा धर्म कलुषित करण्यासाठी वापरायचा नाही, धर्म गढूळ करण्यासाठी वापरायचा नाही. आपला संप्रदाय गढूळ होतच नाही, पण परिणाम काय होतो माहितीये का. एखाद्या नालायकानं सुरू केलेली परंपरा हे बारकाली लोक आजमावतात. ही छोटी छोटी लेकरं आजमावतात आणि भविष्यात तीच परंपरा हे सांगतात. याची शोकांतिका. आपला संप्रदाय कलुषित होत नाही. एक सांगा बरं, माझं उत्तर द्या बरं. तुमच्या कोणता जिल्हा येतो तुम्हाला? तुमच्या जिल्ह्यात असा एखादा माणूस आहे का त्याचे सगळे हायवा भरून माती समुद्रात टाकली तर समुद्र गढूळ होईल? ऐक, त्याचं नाव सांगा ना मला, मी त्याच्या चपलाचं मंदिर बांधतो. आणि आमच्याकडे तर नाहीच. असा एक बी माईचा लाल नाही की त्याने इतके हायवा माती समुद्रात टाकली तर समुद्र गढूळ होईल. कोपरा होईल, बंदा समुद्र गढूळ होत नाही. अशा लाखो समुद्राला लाजवील इतका मोठा वारकरी संप्रदाय. 4-2 भंगिऱ्या बुंगिऱ्यामुळे तो ना कलुषित होत असतो का? त्या हरामखोराची ताकद आहे त्याला कलुषित करायची. विठाला पण काय होतं माहितीये का, एखाद्यानं चुकीचा पायंडा पाळल्याच्या नंतर ही तिचं अनुकरण करतात. ही उद्या ही मोठी झाल्याच्या नंतर त्या प्रांतात तसा पायंडा पाडतात आणि एक कोपरा तसा चुकीचं वर्तन करतो. याच्याकरता चुकीच्या लोकांना प्राधान्य नकोय. निदान या संप्रदायात तरी नकोय. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या संप्रदायात तरी नको. बाकी असू द्या कुठेही. कपडे काढून नाचा, घालून नाचा, कपडे काढून डोक्याला बांधून नाचा, नाही तर फुकून देऊन नाचा बाकीकडे. पण इथं मात्र गोडच नाचा. इथं गोड. कोण गोंधळी? शुकाचार्य गोंधळी. यास वशिष्ठ सुख गोंधळी. कोण वशिष्ठ? सूर्यवंशाचे कुलगुरू आणि सूर्यवंशातले न्यायदेवता. सूर्यवंशातले जेच हो, आणि सूर्यवंशाचे कुलगुरू मर्यादा पुरुषोत्तम हे आपले गोंधळी आहेत. कसं नाचतात, कोणते कोणते बोल त्यांचे, कोणते कोणते त्यांचे गीत. असं काही नाही गायलं त्यानं.
त्यांच्या गोंधळात असं काही पण नव्हतं. काय त्यांचे गोंधळ, त्यांचा मंडपही कसा होता त्यांच्या देवीचा, त्यांच्या मंडपात कशाचा फुलवारा बांधलेला, स्वर्ग मृत्यू तो पुंडलिक दिवटा वाळवंटात. हे आपल्या दिवट्या नाही, आहान उहून घ्याले अद्याप नाही. मला सांगा, नाटकात नाटक जमत नाही तर देवीपाशी कसं नाटक जमल? मला सांगा बरं तुम्ही. जिनं कालिदासाला कुष्ठ आणलाय, सामान्य विद्वान होते कालिदास महाराज, कालिदासाच्या पायाला चिटकलेल्या मातीची बरोबरी गिरगावचा बाळ्या करू शकत नाही. इतके विद्वान कालिदास, त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची बरोबरी करू शकत नाही गिरगावचा बाळ्या. आणि त्या कालिदासाचं चुकल्याच्या नंतर जर देवी कुष्ठ आणती, हे काही भंगिरेने झुलल्यावर कुठे देवी मोजित असती वय कुठं. सोंग आपले नाटक, नाटकात नाटक जमन. आमच्या इथे एक नाटकात मारुती झाला, खपक्या होता 113 किलो वजनाचा. नाटक पोळ्याचं ललित असतं आमच्याकडे, बैल पोळा असतो आमुष्याला, श्रावणी आमुष्या. आणि दुसऱ्या दिवशी ललित असतं. करीच्या दिवशी एकाला राम केलं, एकाला सीता केलं, एकाला लक्ष्मण केलं, एकाला भरत केलं, एकाला शत्रुघ्न केलं, आणि एक जणाला मारुती केलं. आता मारुती करायला काय, चंद्रासारखा रंग तोंडाला लावला, त्याच्या बायकोची लाल साडी फाळली, अर्धीची लंगुटी केली ना अर्धीची शेपूट त्याच्याच बायकोची. तिथं का त्या ललितात का पैसे असते का काय? ललित करायचं मारुती राय पुढं. मग त्याला मारुती केलं, बायकोच्याच साडीची लंगुटी आणि बायकोच्याच साडीची शेपूट. तो सगळ्या नाटकात मारुतीच ओपू लागला. 113 किलो वजन, गाडग्यावानी मुंडक, हो, बिबट्याच्या कमरावानी मान. बिबटे पाहिले असते ना तुम्ही, बिबट्याच्या कमरावानी अशी मान, अशी खपक्याची खपके. असा एखाद्या वेळेस मंदिरातला मारुती कमी चमकू लागला, इतका चमकू लागला. आणि असं नाटक रंगात आलं. पोरग स्टेजवर गेलं, कानात म्हणलं, बाबा आईला दवाखान्यात नेलं, सिजर करायचे 50,000 लागते. घेतली मारुत्याची शेपूट उपसून, मारुत्या 50,000 रुपये घेऊन तालुक्याला बायकोच्या बाळातपणाला. म्हणजे नाटकात नाटक सहन होत नाही, देवी पुढं नाटक कसं सहन होईल? नाटक करू नका, देवी पुढं अख्ख्या संसाराचं नाटक होईल. सोंगाणी जाऊ नका, सोंगाड्याचं ऐकू नका.
तुम्हाला जगदंबेची साधना करायची असेल तर माझ्या वारकरी संप्रदायाच्या दंडकासारखी करा, हो. तर तुमचा उद्धार होईल. काही पण नाही करायचं. शास्त्र म्हणेल ते सांडावे. हो, सामान्य ताकद नाही. चला, मांस खाणारी देवी होती. कसं देवी म्हणायचं हो तिला? जी देवी जर मांस खात असेल तर तिला देवी म्हणत असते. आणि ती एका राजाची आराध्य दैवत होतं. त्या राजाचं नाव आहे अहिरावण. साधू किती मोठे आहेत लक्षात घ्या. एवढा पुरावत झाला ना बुवा आपल्या वेळेत. ट्रॅक्टर किती महागायचा असू द्या, आपला बांधाला की वळील पाहिजे. हो, हावसान दुसऱ्याच्या रानात घातलं आणि केळी मोड्या त्यानं रूम नेनच आणलं. आपल्या 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 रानात कशा आगावपणा नाही. एका बाईची तर 15 किलो सोनं आहे. नथ किती किलोची घालाव बाई? 2 तोळ्याची. पण तिनं 25 तोळ्याची नथ घातली. नाकच तुटलं. फनफान फनफान फनफनच वाजू लागलं. म्हणलं बाई अशी फनफन काऊन करायली? परातीवर रुपये टाकल्या आणि हा नाकच तुटलं. कस काय तुटलं? नथ भारीची घातली होती. चांडाळणी त्याकडे इतकं सोनं आहे, मग नाक तुटूस तर सोनं घालीत असतेत का? लोणचं किती खावा, वरणा इतकं खाल्ल्यावर जेवण होणं, हात धुणं आणि नाकाला पाणी येणं संगच व्हायचं का नाही? मर्यादा असली पाहिजे, मर्यादा. हा, चुका नाही. चला, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना बली देण्यासाठी त्या देवीच्या मंदिराचं दार लावलं. आणि तो राजा रोज एक माणूस त्या देवीला टाकीत होता. त्या देवीनं आवडीनं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या शरीरातलं काहीच शिल्लक ठेवू नये म्हणून 4-5 दिवसापासून देवी उपाशी ठेवली. ती देवी अशीच भिकार चोट. ती का देवी का काय, अशीच भिकार चोट देवी ना ती. हो, लय काय काय भिकार चोट द्याव्या. हो, बापा बापा बापा. नवऱ्याच्या पाया पडणार नाही तर महाराजाच्या पाया पडत्याल. तुम्ही काहून हसायला? मी तुम्हाला नाही म्हणायलो. जी देवी नवऱ्याच्या पाया पडत नाही महाराजाच्या पाया पडती, तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. जी देवी नवऱ्याच्या पाया पडती, जी देवी नवऱ्याच्या पाया पडती, तिच्या पंढरपुरातला मालक पाया पडतोय. रामायण पहा, लक्षात येईल. मी दुपारी सांगितलं कथेमध्ये, भागवत कथेत लोपामुद्रा नावाची सात्विक भारतीय संस्कृतीतली पवित्र स्त्री महर्षी अगस्तींच्या दिवसात 3दा पाया पडायची. मर्यादा पुरुषोत्तम तिच्या 9 बाऱ्या पाया पडले आणि सीताई साहेब 7 बाऱ्या पडल्या. पण ती पुरुषोत्तमांच्या एकदा सुद्धा पडली नाही. सीतेनं रस्त्याने हेच केलं, मालक काय ती बाई हो, तुम्ही तिच्या 9 बाऱ्या पाया पडलात म्हणून मी तिच्या 7 बाऱ्या पडले, पण ती एकदाही तुमच्या पडली नाही. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रानं सीतेच्या तोंडावर हात ठेवला. असं काही बोलू नकोस. तिनं आपल्याला पाया पडू दिलं हेच आपण पुण्यवान येतं. एक सोपा मुद्दा, ते फार मोठा विस्तार आहे पण जास्त सांगत नाही. तुम्ही चांगलं वागावा, देवीचा अधिकार आहे तुमच्यामध्ये. मी प्रत्येक सात्विक स्त्रीला, आता मला काही वाईट स्त्री ओळखायला माझ्याकडे काही मशीन थोडीच आहे, पण शक्यतो मी विश्वातल्या प्रत्येक स्त्रीला मी जगदंबा म्हणून नमस्कार करत असतो. जगदंबा म्हणून नमस्कार करतो. तसं विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीनं, बापानं जिच्यासोबत लग्न लावून दिले ती ओगाळता जगातल्या प्रत्येक स्त्रीला जगदंबाच म्हटलं पाहिजे, आईच म्हटलं पाहिजे, बहीणच म्हटलं पाहिजे. तो जगातला 1 नंबरचा महाराज आहे. अभ्यास कमी असला तरी चालेल, पण यांना जगदंबा म्हणावं. माझ्या माईंनो तुम्हाला इतकं का बोलतोय? कारण या देशाची ओळख तुम्ही आहात. या देशाची ओळख पुरुष नाहीत बरं, हे लक्षात ठेवा. या देशाची ओळख तुम्ही आहात. राज्य, राणी व संपत्ती. राज्य, राणी व संपत्ती. या देशाची अशी राणी व संपत्ती तुम्ही आहात. इतक्या मोठ्या. ज्ञानोबा आहे तुमच्या पोटी, तुकोबा आहे तुमच्या पोटी, श्री गुरु बाबाजी चैतन्य यांच्या पोटी, श्री गुरु मनसुख बाबा तुमच्या पोटी, श्री गुरु साधुबा वायकर बाबा यांच्या पोटी, श्री गुरु कोंडाजी बाबा यांच्या पोटी. महाराज रत्नांना 9 महिने पोटात ठेवणारी स्त्री किती पवित्र असेल याचा विचार करा. म्हणून माझ्या माईंनो हलकट लोकांचं ऐकायचं नाही. चुकीच्या
आपल्या संस्कृतीचं मात्र करणाऱ्या भडव्यांचं ऐकायचं नाही. याचा परिणाम काय होतोय? तुमच्या पोटी जन्माला येणारी संतती दूषित जन्मती आणि या देशाला कलुषित करते. त्याच्यामुळे ऐकायचं नाही. रहुगण नावाचा राजा होता. जडभरत नावाची एक व्यक्ती होती. रहुगणाच्या पालखीला जडभरतांनी खांदा दिला. त्यावेळेला रहुगण साधूच्या शोधात होता आणि रहुगणाच्या लक्षात आलं, मी ज्या साधूच्या शोधात आहे तो साधू माझ्या पालखीला खांदा देतो. रहुगण खाली उतरले आणि जडभरतांचं दर्शन घेतलं. ऐका, हे जडभरत एका देवीला सोडले. देवीच्या पुढे कापायचं ठरलं. जडभरताला देवीच्या पुढे कापायचं ठरलं. तर देवीच्या समोर जडभरताला स्नान घातलं दह्या दुधानं. जडभरताला आडवं केलं आणि जेव्हा आवेशात त्या देवीचे भक्त जडभरताला कापणार त्यावेळेला देवीतनं असा प्रकाश उदाला आला आणि जेवढे जडभरताला कापित होते तितके भक्त जागेवर जळून गेले. म्हणजे मांस खाणारी देवी सुद्धा सनातन साधूला किंमत देते. मांस खाणारी देवी सुद्धा जडभरताचा नमस्कार करीत होती. इतकी साधू ताकद आहे का? पुढे आहे का? एवढाच पुरावा आहे का? जास्त त्रास देणार नाही तुम्हाला. 5-7 दिवसापासून जगदंबेला बलीच दिला नाही. आई नावाचा रावण, आई नावाचा रावण, ज्याला आय रावण माय रावण म्हणतो आपण. आपल्याकडे बोलायची भाषाचे. आषाढ महिन्याला आखाड, आर्द्रा नक्षत्राला आर्दाडा, पुष्य नक्षत्राला पुख, हो, मृग नक्षत्राला मिरुग, हो, विश्वामित्राला ईशा मैतर. वा, काय दम नाही कीर्तनाला, दम नाही भागवताला, दम नाही रामायणाला. आपलं काही सुधरतच नाही. पाच 7 दिवसापासून ती उपाशी ठेवली. तो आई रावण आहे, प्रचंड शक्तिशाली आहे. महाराज त्याला एका वितुष्ट देवीचं वरदान होतं. वितुष्ट, एक सोपं सांगू का तुम्हाला? महाराज, लक्ष्मी ही सर्वश्रेष्ठ आहे, पण लक्ष्मीच्या सोबत जर पंढरपुरातला मालक आला तर तुम्हाला पचती बरं. लक्ष्मी सहित शोभेनार. महाराज नामदेवरायाकडे एकटे लक्ष्मीचे पती गेले आणि परिसा भागवताकडे एकटी लक्ष्मी गेली. जय कोणाचा झाला सांगता का मला? परिसा भागवताकडे एकट्या आई साहेब गेल्या आणि नामदेवरायाकडे संत शिरोमणी नामदेवाकडे एकटे लक्ष्मीचे मालक, माझे विटेवरचे मालक गेले. चंद्र सूर्य तोपर्यंत कीर्ती परिसा भागवताची का नामदेवरायाची? नामदेव. हे कसं नुसतं ऐकून सोडून द्यायचं का नदाडात? विश्वातली एकही देवता त्याच्याशिवाय शोभित नाही. विद्यानगर नावाचं नगर होतं. सरस्वती कृपापात्र राजा राजाई नावाच्या देवीची स्थापना केली. रोज एक पितांबर नेसवायचा आणि एके दिवशी एका वारकऱ्याचा ऐकून तो राजा पंढरपूरला आला तर राजाई नावाची देवी गरुड खांबाच्या पुढचा मंडप झाडीत होती. महाराज, आपल्या सगळ्यांची देवी पंढरपुरातली आई आहे. ती येते. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर नवरात्रीतला घट मांडायचे. त्यांच्या आजी त्यांना म्हणाल्या, साहेब, मी नाही म्हणालो बरं, त्यांच्या आजी म्हणाल्या, साहेब, अरे नवरात्रातला घट आहे, जगदंबेचा तांदळा मांडणार आहे. आजीच्या पत्राला पिळा मारला आणि सांगितलं, आजी, माझी देवी विटेवरची आई आहे. जगदंबेचा नवरात्रातला घट मांडल्यावर त्या घटावर पांडुरंगाची प्रतिमा मांडली. काय निष्ठा महाराज या लोकांची. त्यांनी सांगितलं, व्यास वशिष्ठ सुख गोंधळी आणि त्या गोंधळ्यासोबतचा मी एक गोंधळी आहे. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर आमच्या परिसरातलं व्यक्तिमत्व, प्रचंड विद्वान, साधं साधं बोलणार व्यक्त, जात राहिले ते. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना धरलं. त्या जगदंबेच्या मंदिरात आता सोडणार येतं. काय त्यांचा महिमा वारंवार.
एका साधूच्या लक्षात आलं आपल्या मालकाला जगदंबेला बळी द्यायलेत, म्हणून त्या मंदिरात एक साधू गेला. तो जगातला एक नंबरचा संन्यासी, त्या संन्याशाचं नाव मारुतीराय आहे. जगातला एक नंबरचा संन्यासी. एका संन्याशानं मला विचारलं, तुम्ही मारुतीरायला एक नंबर कशाच्या आधारे म्हणता? मी म्हणलं, तुम्हाला आवडत नाहीत का मारुतीराय? नाही म्हणले, मला आवडण्याचा काही प्रश्न नाही, पण तुम्ही कशाच्या आधारे म्हणता एक नंबरचा? ज्याचे इंद्रिय ज्याच्या आईवडिलांना पाहिले नाही. सूर्य तर लांब सोडून द्यावं, अगा तेज गो भास्करो कांती, गुप्तांग नैवास्ति तो स्पर्शायाम नैवम गांजा कसम लिखितम. ज्याच्या गुप्त इंद्रियाचं दर्शन सूर्याचा प्रकाश घेऊ शकत नाही. जन्माला मारुतीराय आल्याच्या नंतर नैष्टिक ब्रह्मचर्याची कासोटी होती. लक्षणावरून ओळखीला मुलगा आहे का मुलगी कळत नव्हतं. इंद्रिय बांधून जन्माला आलेला व्यक्ती, कामाचे इंद्रिय, ते मारुतीराय विश्वातले एक नंबरचे. आई जगदंबेच्या मंदिरात गेले आणि जगदंबेला सांगितलं, आता बरीच माणसं खाल्लेत, माणसं खाऊ खाऊ तुझं शरीर फार गोड झालंय, मला आता तुला खायचंय. जावनी पाताळा असं प्रमाण दिलं की आमच्याकडे गुरुवारी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे, कोटीची नोट, कोटीची नोट, कोटीची नोट. अवकळा केली. म्हणून माझ्या माईनं कोणत्या देवीची साधना करा,